बिश्नोई गँगचा खेळ आता खरोखरच संपला आहे का? भारतीय तपास यंत्रणांसाठी एक मोठा यश हाती आला आहे. बाबा सिद्दीकी हत्या आणि सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणाचा मास्टरमाइंड अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून हद्दपार करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याला भारतात परत आणलं जात असून तो आज 19 नोव्हेंबरला दिल्लीत उतरणार आहे. अमेरिकन कोर्टाने त्याची आश्रय ॲसाइलम याचिका फेटाळल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. हा या बातमीचा 1 मिनिटाचा संक्षिप्त सारांश आहे. विस्तृत बातमीसाठी हा रिपोर्ट पुढे पाहत रहा. बिश्नोई सिंडिकेटवर कायद्याचा फास आता आवळला गेला आहे. तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ अनमोल बिश्नोईला 18 नोव्हेंबर 2025 रोजी अमेरिकेतून अधिकृतपणे काढून टाकण्यात आलं आहे. अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झीशान सिद्दीकी यांना ईमेलद्वारे माहिती दिली. अनमोल भानू या नावाचा बनावट पासपोर्टवर भारतातून पळून गेल्यानंतर त्याला या वर्षीच्या सुरुवातीला कॅलिफोर्नियामध्ये ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी मोठी आहे. 12 ऑक्टोबर 2024 रोजी राष्ट्रपती नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा तो मुख्य सूत्रधार आहे, जिथे त्यांनी स्नॅपचॅटद्वारे शूटर्सना सूचना दिल्या होत्या. 14 एप्रिल 2024 रोजी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारीही त्यानेच स्वीकारली होती. याशिवाय 2022च्या सिद्धू मुसेवाला हत्येच्या कटातही त्याने लॉजिस्टिक मदत पुरवली होती. मुंबई पोलीस गुन्हेगार आणि NIA ज्यांनी त्याच्यावर 10 लाखांचे बक्षीस ठेवलं आहे, आता त्याला ताब्यात घेण्यासाठी सज्ज आहेत. त्याच्यावर मकुका अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे.